लगत येऊ नये असं आवाहन नगर परिषदेकडून नागरिकांना वारकऱ्यांना करण्यात येत आहे। पुराची भीषण दृश्य समोर आलेली आहे। इंद्रायणी नदीनं इशारा पातळी ओलांडली, त्यामुळे 250 जण पुराच्या पाण्यात अडकले होते। त्यांचं बचाव कार्य करण्यात येत आहे। तिकडे दक्षिण रायगडमध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। वरंद घाट आणि पोलादपूरच्या कुडपणमध्ये दरड कोसळली। दरड कोसळल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय। रस्ते बंद झालेले आहे, वाहतूक ठप्प आहे, त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला। वरंद घाट आणि पोलादपूरच्या कुडपणमध्ये दरड कोसळण्याची घटना घडली आहे। सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळलेली आहे। मातीचे ढिगारे रस्त्यावर येत आहेत, दगड रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे वाहतूक धोकादायक झालेली आहे। शक्य असल्यास प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात येत आहे। तर मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रवासी अडकून पडलेत। पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांना पाणी, चहा, बिस्किटांची सोय करण्यात येते। पश्चिम रेल्वे आणि स्वयंसेवी संस्थांकडून पाणी, चहा, बिस्किटं वाटली जात आहेत। डहाणू रोड, बोईसर, पालघर, विरार आणि डहाणू रोड या स्थानकांसह विविध ठिकाणी रेल्वे प्रशासन